ते म्हणायचे जे मी करेल, जे सांगेल, जे वागेल ते न्यायाला धरून वागेल. माझ्यापुढे आदर्श हा आहे, मला हा संकल्प आहे, मला हा आशीर्वाद आहे. तसं आमच्या ताईंनी जेव्हा कार्यालयात कामाला सुरुवात केली त्यावेळी त्या कार्याला सुरुवात करताना आपल्याजवळ ती दत्ताप्रभूची मूर्ती ठेवली आणि तिच्याकडे वंदन करून कार्याला सुरुवात केली. पण सज्जनो, हे लक्षात घ्या, एक स्त्री, एक महिला जेव्हा जिल्ह्याचं नेतृत्व करू शकते, हे परिवर्तन, हा बदल कुणामुळे घडला कदाचित तुम्हाला माहीत नसेल. हे सगळं घडत आहे 805 वर्षापूर्वी ज्यांनी आपल्या अवतार कार्याला प्रारंभ केला ते परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी. श्रीचक्रधर स्वामींची कृपा आहे, श्रीचक्रधर स्वामींची शिकवण आहे. प्रसंग सांगतो, खूप बोलण्यासारखं आहे, पण विषयाच्या अनुरोधाने पुढे मी जाणार आहे. गैरसमज आपलेच असतात असे नाही, त्यावेळेला होते. अगदी 12व्या शतकामध्ये, स्वामींचा काळ हा 12व्या शतकाचा आहे. आता 20वावं शतक सुरू झालेलं आहे. 21व्या शतकात दिशेने आपण वाटचाल सुरू केलेली आहे. आणि मग अशा अर्थीने 800 वर्षापूर्वीचा आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा आपण इतिहास बघितला, काय चित्र होतं, कसं होतं ते बघायला मनापासून सगळ्यांना आवडेल. मी तुम्हाला सांगतो काय चित्र होतं. त्यावेळेस चित्र असं होतं, समाजामध्ये विषमता होती, वर्ण विषमता. 4 वर्ण आपल्याकडे सांगण्यात आलेले आहेत, मानलेले नाहीत, सांगण्यात आलेले 4 प्रकारचे वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ही उतरंड आहे. स्वरात शीर्षस्थानी, उच्चस्थानी ब्राह्मण वर्ण, त्याच्यानंतरचा क्षत्रिय वर्ण, त्याच्यानंतरचा वैश्य आणि शूद्र पायदळी, पायाखाली. त्यासाठी दलित हा शब्द आलेला आहे. पददलित. ही पददलितांची जी अवस्था होती ती अवस्था आमच्या माता भगिनींची होती. त्यावेळेला स्त्रियांवरती बंधनं होती. स्त्रियांनी आपल्या घराच्या बाहेर पडायचं नाही. स्त्रियांनी चूल आणि मूल या पलीकडे काही बघायचं नाही. हातात ग्रंथ घ्यायचे नाही, वाचायचे नाही, वाचणारच नव्हत्या, वाचू शकत नव्हत्या. कारण त्यावेळेला शिक्षणाची केंद्र बंद होती. शिक्षण दिलं जात नव्हतं. शिक्षण हे मर्यादित लोकांसाठी, ठरलेल्या लोकांसाठी, ते जे सांगतील ते जे ऐकतील त्यासाठी शिक्षण हे मर्यादित होतं. सर्वसामान्यांना, पुरुषांना शिक्षण बंद होतं. महिलांना तर शिक्षणाचा गंध नव्हता. अशा स्थितीमध्ये आमच्या महानुभाव पंथातले पंतप्रवर्तक भगवान श्रीचक्रधर स्वामी इथलं एक लीळा सांगतो, स्वामींच्या चरित्रातली लीळा, याचा अर्थ प्रसंग. आणि हे सगळे प्रसंग मराठी भाषेतला जो आद्य गद्य ग्रंथ आहे त्याचं नाव आहे लीळा चरित्र. युनो जागतिक मराठी संस्था आहे. जागतिक मराठी संस्थेने जगातल्या 100 ग्रंथांची नोंद केलेली आहे. अभिजात ग्रंथ, उच्चस्थानी असलेले ग्रंथ. आणि त्या अभिजात ग्रंथांमध्ये जी नोंद आहे, आम्हा महाराष्ट्रीयांना अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारचे 2 ग्रंथ त्यांनी या अभिजात 100 ग्रंथांच्या यादीमध्ये घेतले. त्यात एक संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि दुसरं म्हणजे भगवान श्रीचक्रधर स्वामींचं चरित्र, ज्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तो लीळा चरित्र हा ग्रंथ शासनाने, जागतिक शासनाने त्याला मानाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामधला हा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. त्याचं वर्णन करते पंडित महेंद्र पंडित किंवा माहीम भट्ट. माहीम भट्टाने असं वर्णन केलेलं आहे. स्वामी एकदा वृत्तीपूरहून आलेले होते. डोमेग्राम नावाचं गाव आपल्या नगर जिल्ह्यातलं. आता नगर जिल्ह्याचं नाव बदलले बघा. नगर जिल्ह्याचं नाव झालं अहिल्यानगर. पण माझं म्हणणं असं आहे की अहिल्याबाई नगर का म्हणत नाही तुम्ही? अहिल्यानगरच का म्हणता? अहिल्याबाईंच्या नावाने जर सुरू केलेलं आहे नगर हे शब्द, तर हे अहिल्याबाईंचं नगर असलेलं, त्यांचं जन्मस्थान असलेलं ठिकाण, त्याला त्या डोमेग्रामला स्वामींचा निवास होता. स्वामी सर्वांना मुक्तपणे सांगत असत. उच्चवर्णीय होते, ब्राह्मण होते. जन्माने लाड सामवेदी ब्राह्मण असलेले आमचे श्री चक्रधर स्वामी तिथे असताना त्यांनी काय केलं? स्वामीच्या भोवताली महिला होत्या. त्यावेळच्या समाजामध्ये विचार होता, धर्मविचार ऐकण्याची स्त्रियांची क्षमता नाही, त्यांना बौद्धिक क्षमता नाही आहे, त्यांना काही येत नाही, काही समजत नाही. यांनी फक्त स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायची, घर सांभाळायचं. म्हणजे थोडक्यात शेतात नांगर हाकला झुंपलेला बैल ज्याप्रमाणे राबत असतो, कष्ट करत असतो, त्याप्रमाणे आमच्या घरामध्ये राबणारे, आमच्या समाजात वागणारे हे सगळे बैलासारखी, पशुसारखी. हीन पशूंना सुद्धा पोळा होता, पण आमच्या स्त्रियांना मात्र तोही पोळा नव्हता, समज नव्हता. अतिशय अशा प्रकारची अवस्था होती. आणि त्यामध्ये आमचे स्वामी पुढे आले. स्वामींनीतलं एकच महत्त्वाचा विचार मांडला. त्या महिला शेजारी बसलेल्या होत्या. एक सारंग पंडित नावाचे पैठणचे पंडित तिथे आले. स्वामींना मानत होते, स्वामींच्या बरोबर राहत होते, पण स्वामींच्या सर्व विचारांचा मात्र त्यांनी संस्कार करून घेतलेले नव्हते. पाण्यात असलेला गोटा सुद्धा जसा कोरडा राहतो तसं सारंग पंडित आमच्या स्वामींच्या समवेत असून सुद्धा अंतःकरणाने, मनाने मात्र कोरडे होते. आणि त्याला कारण सुद्धा पूर्व संस्कृतीचा प्रभाव.
हा पूर्व संस्कृतीचा जो प्रभाव असतो तो प्रभाव त्या पंडितांनी त्या